धन्यवाद अंकिता. चर्चेच्या निमित्तानं पुढचा मुद्दा इथे घेतो. मकरंद मुळे आपल्या सोबत आहेत. मकरंद मुळे, थोड्या वेळापूर्वी जो टीव्हीकेचा प्रमुख विजय थलपती स्वतःच्या जागेमध्ये आघाडी मिळवू शकत नव्हता, आताच्या परिस्थितीत असं दिसतंय की तोच सगळ्यात मोठा आताचा प्रतिस्पर्धी स्टॅलिनच्या पक्षाचा आहे आणि द्रमुकच्या समोर टीव्हीकेचं आव्हान मोठ्या प्रमाणात उभं राहिलंय. असं आहे की टीव्हीकेच्या पक्षाची स्थापना, विजय थलपतीचं राजकारणात उतरणं, मुळात तीच भूमिका होती की तामिळनाडूमधला जो डीएमके आणि एआयडीएमके मध्ये जो संघर्ष सातत्याने व्हायचा, आयदर ह्या दोनपैकी एकच सत्तेवर, त्याऐवजी हा प्रयोग केला गेला. आत्ताची जी आघाडी दिसते त्यात यश मिळते की काय असं वाटावं असं आहे. प्रत्यक्ष निवडणुकीचे निकाल आले आणि डीएमकेच्या सत्तेला धक्का बसणार का आणि काही वेगळी समीकरणं या निमित्ताने होणार का? अर्थात टीव्हीकेने स्थापनेपासून सांगितलेलं आहे की आम्ही कोणाबरोबरही जाणार नाही किंवा अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे. निकालानंतरची चित्र बदलू शकतात, राजकीय भूमिका बदलाव्या लागतात. त्यामुळे प्रत्यक्ष निकाल आणि असं जर झालं तर डीएमकेच्या स्थानाला मोठा धक्का बसलेला दिसेल. And that is why the reputation of the Election Commission is where it is today. Sir, what distinguishes your connect with Jorhat voters than your opponent? As we have seen that you and Hitendranath Goswami both are from Jorhat. So ऐसा क्या डिफरेंस है कि लोग लाइक आपको वोट करेंगे और उनको नहीं? ऐसा क्या की इश्यूज है? देखिए, आपका एज रहेगा अब तो देखिए वोट मांगने का समय तो खत्म हो गया है. अब तो लोगों ने वोट दे दिया है, अभी काउंटिंग चल रहा है. सो वी आर जस्ट लुकिंग एट राउंड बाय राउंड what are the results of the different wards of Jorhat town, what is round by round, what is the feedback that we are getting from the rural areas of Jorhat, and that will give us an indication of how and why people have voted. Thank you. गौरव गोगोई आता बोलत होते. आसाम मधले काँग्रेसचे नेता आहेत, त्यांनी आव्हान देण्याचा प्रयत्न केलेला होता आसाम मधल्या भारतीय जनता पार्टीच्या विद्यमान मुख्यमंत्र्यांना. त्यांच्या या आव्हानाच्या अनुषंगाने घडलेली तिथली राजकीय परिस्थिती आपण काही दिवसांपूर्वी पाहिली होती. हेमंता बिस्व शर्मा यांच्या पत्नीवर त्यांनी आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले होते. गौरव गोगोई यांची सुटका त्यातून अद्याप तरी माफ करा झालेली नाहीये. याच चर्चेला पुढे नेत असताना बंगालच्याच कडे परत एकदा वळणं आपल्याला भाग आहे. माधवराव भांडारी आपल्या सोबत आहेत. माधवराव, थोड्या वेळापूर्वी संध्या सवालाखेंनी एक दावा केला की महिला या अद्यापही ममता बॅनर्जींच्या सोबत आहेत, तुमच्या सोबत त्या आलेल्या नाही आहेत. मग तुमच्या सोबत आलंय कोण? 124 पर्यंत भारतीय जनता पार्टी जर आत्ताच्या घडीला प्राथमिक आघाडीमध्ये पोहोचत असेल तर भारतीय जनता पार्टीच्या मागे उभा राहिलेला मतदारांचा वर्ग कुठला? माधवराव, एक तर असं आहे की काँग्रेसचे सर्वोच्च नेत्यांपासून शेवटच्या कार्यकर्त्यापर्यंत कोणीही दुर्दैवाने वस्तुस्थिती समजून घ्यायचा प्रयत्न करत नाही. पण ठीक आहे, त्यांचा विषय तो, मला काय त्याच्याबद्दल त्यांच्यावर टीकाही करायची नाही, काही आक्षेपही घ्यायचा नाही. त्यांना जे योग्य वाटतं ते करतात. वस्तुस्थिती अशी आहे की महिला वर्ग हा भाजपच्या पाठीशी देशभरात आहे. ते गेल्या सर्व निवडणुकांमध्ये पुन्हा पुन्हा दिसून आलं. पण पश्चिम बंगालच्या संदर्भात 2-3 वेगळे मुद्दे आपण लक्षात घेतले पाहिजेत. ते भारतामध्ये कुठेही आपल्याला पाहायला मिळणार नाहीत. एक तर पहिली गोष्ट म्हणजे पश्चिम बंगाल मधला मुस्लिम मतदार, जसं सौम्यने सांगितलं त्याप्रमाणे त्याच्या मानसिकतेमध्ये फरक पडतोय आणि त्याच्यामध्ये 2 गट पडतायत. त्याचं प्रत्यक्ष मतदानात काय परिणाम होईल आपल्याला आता म्हणजे मला आता तरी सांगता येणार नाही. प्रत्यक्ष मतदानाच्या मतमोजणीनंतर ते चित्र स्पष्ट होईल. पण दुसरे 2 घटक कोणी विचारात घेत नाही, त्याची चर्चा करत नाही. आणि ते घटक आहेत पश्चिम बंगाल मधला दलित मतदार आणि पश्चिम बंगाल मधला आदिवासी मतदार. पश्चिम बंगालमध्ये दलित 28% आहेत आणि आदिवासी 6% आहेत. 34% मतदार आहे. आणि हा 34% मतदार हा स्वभावतः परंपरेने काँग्रेस, डावे किंवा आताची तृणमूल यांच्या बाजूने जात नाही, तो बाजूला राहतो. कारण या घटकाला फाळणीच्या आधीपासून म्हणजे 1940 पासून आजपर्यंत अत्याचारांचाच सामना करावा लागलेला आणि हे अत्याचार त्यांच्यावरती मुस्लिम फॅनेटिक्स जे होते त्यांच्याकडून होत आले. त्याला डाव्याने खतपाणी घातलं, त्याला काँग्रेसने संरक्षण दिलं. पण या सगळ्यांनी कुणीही दलितांना, आदिवासींना संरक्षण दिलं नाही. आदिवासींची बंगालमधील लोकसंख्या ही 13-13.5% होती. ती कम्युनिस्टांच्या राजवटीमध्ये घटत घटत 6% पर्यंत आली आणि दलितांची अवस्था त्याहून वाईट होती. त्यामुळे या सगळ्याचा जो परिणाम आहे या वेळेला गेल्या काही 5-10 वर्षांच्या सगळ्या घडामोडींमधून ह्या वर्गाला एक विश्वास निर्माण झालेला आहे की भारतीय जनता पार्टी आपल्याला संरक्षण देऊ शकते.
आणि भारतीय जनता पार्टीच्या राजवटीमध्ये आपल्याला अत्याचारांचा, हिंसाचारांचा अनुभव घ्यावा लागणार नाही आणि म्हणून हा वर्ग हा निश्चितपणे भाजपशी जोडला गेलेला आहे आणि त्याचा परिणाम मतदानामध्ये दिसल्याशिवाय राहणार नाही. जी माधवराव, पटकन चर्चेच्या निमित्ताने याचं उत्तर मी घेतोच. थोड्या वेळात आपल्याला संध्या सवालाखे स्क्रीनवर दिसायला लागतील. एक नवा तपशील येतोय, तो आधी बघणार आहोत. Second and not first. So it's not that we were in any case expecting to concede very much to them, but it's early days. Let's see in the next few hours how it evolves. But, you know, as I said last time also, a party that is zero in the assembly, if it goes to 1 or 2 or 3, does it change anything real for the people of Kerala? And that's the real answer. I think for us what we need to see is a new government and our focus is on that. Thank you. तर बारामतीमधूनही ब्रेकिंग सुद्धा आपण पाहतोय. बारामतीत पहिल्या फेरीत सुनेत्रा पवार या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. बारामती पोटनिवडणुकी संदर्भातली ही अपडेट. करुणा मुंडेंना 10 तर अभिजित बिचुकलेंना 7 मतं पडल्याची माहिती ही सध्या समोर येते. सुनेत्रा पवार या 8,000हून अधिक मतांनी आघाडीवर असल्याची माहिती ही समोर येते. बारामतीमध्ये पहिल्या फेरीत सुनेत्रा पवार या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. बारामती पोटनिवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया आज पार पडतेय आणि यावेळी सुनेत्रा पवार या आघाडीवर आहेत. तर देशातल्या या निवडणुकांकडे आपलं लक्ष असेल. चर्चासत्राकडे वळूयात सर. धन्यवाद अंकिता. चर्चेच्यासाठी पुढच्या फेरीमध्ये आता जात असताना जो मुद्दा इथे सुरू होता त्या अनुषंगानं पटकन सौमेन मुखर्जी यांनाही बोलतं करतो, संध्या सवालाखे आपल्यालाही बोलतं करतो. संध्या सवालाखे, माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर आपण सांगा, जो मुद्दा थोड्या वेळापूर्वी माधवराव भांडारींनी मांडला. माधवराव म्हणत होते की दलित आणि आदिवासींच्या बद्दलची चर्चा व्हायला हवी. महिला मुसलमानांची चर्चा ज्या पद्धतीनं पश्चिम बंगालमध्ये होते त्याच पद्धतीनं नवीन एक तपशील येतोय. माफ करा संध्याताई, शुभेंदू अधिकारी काय बोलतायत ते आधी ऐकायला लागेल. এখানে ভবানীপুরে ধরুন 20 রাউন্ডে কাউন্টিং কমপ্লিট হবে, 17 রাউন্ডে ডিক্লেয়ার হবে। আমি যেটা ইনিশিয়াল অ্যানালাইসিস করেছি, অল্প ইভিএম বেরিয়েছে, এটাকে খুব বড় কিছু করে দেখানো ঠিক না। তাতে হিন্দু ইভিএম বিজেপি আর মুসলিম ইভিএম। चर्चेला आपण जाऊयात. शुभेंदू अधिकारी बंगालीत बोलत होते, ते काय बोलतायत ते समजून घेऊ आणि आपल्यापर्यंत पोहोचू. संध्या सवालाखेंपर्यंत जाऊयात. महिला आणि आदिवासी यांचा कल कोणाकडे आहे? तुमच्याकडे तर ते दोघंही आलेले दिसत नाहीयेत. आमच्याकडे जरी आले नाही, परंतु आता हे जे दावा करतायत की आदिवासी लोकांवर अत्याचार केला, एससी लोकांवर अत्याचार केला, तर यांनी हे आकडे बघितले पाहिजे. 118 आणि 124 मी बघते आहे. मला सांगा, एवढं मतदान जे केलेलं आहे लोकांनी, काय त्यामध्ये आदिवासी लोक नसतील, एससी लोक नसतील? राहिला प्रश्न महिलांचा, मी वारंवार सांगते की भाजपा सोबत महिला नाहीच. हे मी तुम्हाला खात्रीने सांगते. याचं कारण प्रत्येक राज्यांमध्ये यांना महिलांसाठी स्कीम काढाव्या लागल्या. जर यांना एवढा विश्वास महिलांवर असता की महिला यांच्या बाजूने आहे, आणि हे काय अत्याचाराच्या गोष्टी करतात. देशभर महिलांवर जे अत्याचार होत आहे हे यांच्या राज्यांमध्ये होत आहे. महाराष्ट्र असो की प्रत्येक राज्य असो, आज आपण बघतोय की रोज अत्याचाराच्या बातम्या पुढे येत आहेत. महिला यांच्या बाजूने आहे, अजिबात नाही. संध्याताई या मुद्द्याला घेऊन पटकन सौमेन मुखर्जींपर्यंत जायला हवं. सौमेन मुखर्जी, आपल्या चेहऱ्यावरचा प्रकाश कमी होतोय, तो एकदा ऍडजस्ट करा. पण तत्पूर्वी या प्रश्नाचं उत्तर द्या. महिला या काही भारतीय जनता पार्टीच्या सोबत नाहीत असं म्हणतायत. मी तुम्हाला आताचे ईसीआयचे जे ऑफिशियल रिझल्ट आहे ते रिझल्ट मधला तुम्हाला विषय सांगतो. तुम्ही ओपन करू शकता काते साहेब जी. आणि माझे गुरु माधव भंडारी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आता बंगालमध्ये 3 कॉन्स्टिट्युएन्सी आणि ते मुद्दामी स्पेसिफिक कॉन्स्टिट्युएन्सी आहे. बघा, आम्ही जे काय बोलत होतो तेच तुम्हाला सांगतोय. तुम्ही ईसीआयचं रिझल्टचं साईट आणि टप्प्या सुरू झाला, मतमोजणी सुरू झाली ईव्हीएमची, तुम्ही पाहाल अजूनपर्यंतची मतमोजणी ईव्हीएम मधला झालेला त्याच्यामध्ये भाजपने 47.61%, जवळपास 48% मतं यांना मिळाले असे दिसत आहे, स्पष्टपणे दिसत आहे ईसीआयच्या साईटवर. दुसऱ्या बाजूने तुम्हाला सांगतो, एआयटीसी ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस त्यांना फक्त 26% मतं मिळत आहे ते दिसत आहे. तिसरी बाजू तुम्हाला सांगतो, झारग्राम हे आदिवासी बहुल इलाक्यामध्ये भाजपने आघाडी घेतली आणि ते मोठी आघाडी. भाजपचा तर सध्या ईसीआय रिझल्ट साईट मध्ये 3 जागेवर दिसतंय आम्हाला. एक तर आदिवासी बहुल झारग्राम, दुसरे म्हणजे आसानसोल ते महिला बहुल, तिथे अग्निमित्रा पॉल आहे, ते खूप मोठा, म्हणजे जवळपास 4000 मताची आघाडी घेतली.
पहिल्या राऊंड मध्येच. आणि तिसरा म्हणजे सिद्दीकुल्ला चौधरी, ती मुस्लिम बहुल आहे, त्या ठिकाणी पण भाजपने आघाडी घेतली, ते पण जवळपास 1000 मतांची आघाडी घेतलेली. तुम्हाला याच्यामध्ये निष्कर्ष दिसेल की कोण कोणाच्या बाजूला आहे, कोण कोणाच्या बाजूला नाहीये. वस्तुस्थितीवरनं आम्ही फक्त आता आम्ही ताईंना टिप्पणी करत नाही, पण ताई कधीतरी जमिनीवर या, फिरा, तुम्हाला दिसेल की काय जमिनीची वस्तुस्थिती आहे. हे फक्त तुम्हाला हात जोडून आम्ही विनंती करतो. आता सौमेन मुखर्जींनी आकडेवारीच समोर आणलेली आहे. संध्याला सवाल आहे, आता तरी तुम्ही मान्य करणार आहात की तुमच्याकडे ना आदिवासी आहेत ना महिला, काँग्रेस असो, बिगर भारतीय जनता पार्टीची आघाडी असो, यावर चंद्रकांत बोसगर थोड्या वेळात बोलतील. संध्याताई 30 सेकंदात उत्तर द्या. बघा, आता आकडा 119 वर गेलाय, 122 भाजप आहे, अजून पुढे रिझल्ट यायला वेळ आहे. आणि राहिला महिलांचा प्रश्न, मी माझ्या याच्यावर अटळ आहे की भाजपासोबत महिला नाहीच. जर महिला असत्या तर यांना संध्याताई थोडं थांबवतो. शुभेंदू अधिकारी यांची हिंदीतली प्रतिक्रिया आहे, ती आधी ऐकूया. खराब करते मेरा थोड़ा सिग्नल था दादा, ज्यादा दिन तक लोग को गुमराह करने नहीं हो सकता। প্রথম দিকে যা ট্রেন্ড তাতে করে মধ্য কলকাতার বেশ কিছু তৃণমূল অফিস সেগুলো ফাঁকা হচ্ছে ধীরে ধীরে। না না, আই এম নট পাসিং এনি কমেন্ট। কেন বহুদলীয় গণতন্ত্রে কেন থাকবে না পার্টি? নো নো, কাঁটে কি টক্কর দেখতে মিলছে দাদা। ওরা যে কালচার করেছে, দেখুন কুকুর মানুষের পায়ে কামড়ায়, মানুষ কখনো কুকুরের পায়ে কামড়ায় না। ভারতীয় জনতা পার্টি এসবে বিশ্বাস করে না। বিরোধী পক্ষের যারা আছে তারাও করুন, একসঙ্গে কোনোভাবে হিংসা, কোনো উত্তেজনার মধ্যে যাবেন না, কোনো কিছু করবেন না। আমাদের স্টেট প্রেসিডেন্টও কাল বলেছে, আমিও আজকে বলছি, এগুলোর মধ্যে যাবেন না। বাংলার শান্তি চাই। তবে पटकन आता आपण चर्चेसाठी परत आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांपर्यंत पोहोचतोय. मकरंद